गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज आहे गुहागरमधला दुसरा दिवस. काल इथे आम्ही झोपलो होतो. आता फ्रेश वगैरे होऊन काल जिकडे साखरपुडा होता तिकडे जायचं आपल्याला नाश्ता करायला. तर आता तिथे जाऊया आपण. बघा सकाळ सकाळीच एकदम मस्त वैगे ऊन तर एकदम कडकच पडलं आहे. इथे होता साखरपुडा, हे मंदिर बरोबर बाजूलाच, आणि तिथे चालू आहे नाश्ता. आता तिथे जायचं आहे नाश्ता करायला. चला पोहे खायला या. संकेतचा पहिला नंबर आला आहे. तिकडे गाणे भरायचे, गाणी लागलेत, गाणे चालू झालेत म्हणतात. एकदम मस्त कॅटरस आहे यांचा. चहा नंतर घेऊ. हां, चहा नंतर घेऊया गरम. कांदे पोहे आणि बरोबर इथेच घर जिथे आम्ही झोपलोय, एकदम जवळ. तर नाश्ता वगैरे करून आता आम्ही चाललो आहे गुहागरमध्ये जरा थोडं फिरायला. गुहागरचा बीच किंवा आजूबाजूला काय असेल तर ते पाहायला. बघा मागे कसे खेळतात बघा दोघंजण. चला ती घेतोय तिकडून धावत. चला आता जाऊया. आता बघा चला लवकर चला. आता वाजले सकाळचे 10:30 होऊन गेलेत. चले अरे ड्रायव्हर चेंज झाले तिकडे. चला पूर्ण जंगल आहे बाजूला. असे डोंगर वगैरे नाहीत, माळरान आहे. शेती इकडे पूर्ण पावसाळ्यात शेती होते, आणि इकडे बाजूला सर्व घरं, आणि हा बरोबर तिथे मंदिर, हनुमानाचं मंदिर. पाणी आणायला गेला. कुठे विहिरीवर जाऊन आला का? चला
गुहागर समुद्राच्या बाहेरचा परिसरी. गुहागर बीचवर आला तर इकडे विनामूल्य पार्किंग आहे. आणि इथून जायचं असेल तर डायरेक्ट गुहागरच्या समुद्रावर आतमध्ये. अरे तुम्ही इकडे कुठे डायरेक्ट गुहागरला एंट्री. अरे तिकडे लग्नाला आकाश वाट पाहतो आणि तुम्ही इकडे आले. आकाशला बोललोय डायरेक्ट. हे तू बाईकने कसा आला पण इकडे? बाईकने मित्र आहे ना इकडचं आहे का? अच्छा. तेव्हा आपले बाकीचे पंटर त्या लालगाडीत आहेत. हा ते बघितलंय. मग तुम्ही बरोबर आले खेळायला एकदम. मग क्रिकेट खेळायलाच आलो होतो आम्ही सकाळी. एवढ्या उन्हात क्रिकेट खेळ. अरे लकी भाऊ आम्ही मागच्या गावात आहे. मजेत मजेत मजेत. हे इकडे शाळेचे मित्र अचानक बीचवर आलेत. त्यांची भेट झाली तिकडे. अरे गोले, अरे तुम्ही लग्न सोडून डायरेक्ट इकडे आले ते. बीचला. अरे फुगा असो बाय मजेत. झाले अख्खी टीम झाली खेळायला. अख्खी खेळायला टीम झाली. अरे आल्या आल्या रडू नको रे. सगळे शाळेतले मित्र आता एकत्र आले. त्यांची 5 जण वेगळे आले. आता सर्व खेळायला जमलेत. लकी बाय हा दिल्लीमधला आहे. दिल्लीवरून खास लग्नासाठी आलाय. लग्न सोडून इकडे कुठे आलाय पण तू? अरे मग इकडे कुठे लग्न? इकडे थोडी आहे. आता इकडे उंट वगैरे आहेत, घोडे आहेत. शांत खूप टुरिस्ट म्हणजे फिरायला वगैरे येतात तिथे. गुहागर समुद्रकिनारा चांगलं आहे. आम्ही मधल्या वाराला आहे तर काय जास्त अशी गर्दी नाही पर्यटकांची वगैरे. थोडा स्वच्छता आहे असा. वाळू पण एकदम पांढरे आहे. पण ऊन इतका पडला आहे काळे होणार आहे सर्व जास्त इकडे. पाणी पण चांगलं आहे इकडच्या समुद्रातलं. हाय बीच. ते झळझळणारं पाणी. झळझळणार कसं पाणी आहे? या झळझळणाऱ्या लाटा. झाडं हे सुरूची झाडं ना ही पण आपल्याकडे आहे तीच. ब्रेक घ्यावा. सुरूची झाडं आजूबाजूला आणि मधून असा आढळत आहेत. चालायला असा सुंदर रस्ता. त्यांना खूप दूर जायचं आहे पण तो किनारा त्यांना बाहेर पडू देत नाही. कोणाला? कसं लाटा. कसं पूर्ण आजूबाजूला नारळाच्या झाडांची बाग आहे. आणि बघा सुंदर असा गुहागर समुद्र.
आम्ही पोचलो आहे आता गुहागरच्या आतमध्ये. उदन बीच आहे, पण एकदम असा अजून कदाचित प्रसिद्ध नसेल झालेला असा शांत बीच आहे पूर्ण. काय समुद्र किनारे सुंदर एकदम. वरतूनच बघितलं की अथांग असा समुद्र. तू दिसतोयस चांगला. अरे टूर गाईड कर. आपण कुठे चाललो आहे नक्की? समुद्र बघायला चाललो आहे. उद्यान उद्यान जाऊ. घरं पण एकदम अशी जवळ जवळ आहेत थोडी. काय आहे बघा, डायरेक्ट बाहेर बघितलं की समुद्र. कुठे जायचं पण नाही गरज, नुसती अफाट हवाच आहे. हे वर चिन्ह इथून हो पूर्ण निळा एकदम असा माहीत नसलेला समुद्रकिनारा आहे. बघा पाणी बघा समुद्राचं इकडे आतमध्ये आलंय. हो बघा, मुद्दल गावाचा नाव मुद्दलचा समुद्र किनारा. आणि एवढं स्वच्छ पाणी तर मी समुद्राचा पहिल्यांदा पाहतोय. पूर्ण खालचे दगड वगैरे पण दिसत आहेत क्लिअरली. इथे पण पाणी आहे थोडं. भरती येत असेल तेव्हा हे पण पाण्याखाली असेल. कसा होडीवर पोहतोय. तिकडून आलो आम्ही फक्त जरासं हे पाहण्याचा पॅच. पाय ओले होऊ नयेत म्हणून, पॅन्ट ओले होऊ नये म्हणून एवढा अख्खा वळसा मारून आलाय. झाड बघा कसं आहे, वरती एक पण पान नाही आहे. पण त्याचा हा जो खोड आहे केवढा मोठा आहे पसरलेला. नाही इथे 2 पानं दिसतात फक्त. हे बघा, बाकी पूर्ण झाड सुकलं आहे. हा पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्यावर आलो आपण. ते बघा तिथून फक्त यायचं होतं, त्याच्या शिड्या दिसत तिथून. पण पाय थोडा आतमध्ये गुडघ्यावर पाणी होतं ते. आता एवढा पूर्ण एक वळसा घालून मंदिराच्या इथून आपलं इथून येता येतं. एकदम असा निळाशार समुद्र आहे. ना कोणतं काळं पाणी वगैरे जे प्रदूषणचं वगैरे असं तसं काहीच नाही. निळाशार समुद्र. इकडे होड्या, मच्छीमारांच्या होड्या थांबल्यात.
नुसती मजा चालू आहे. शाळेचे मित्र एकत्र भेटल्यावर हे बघा पाण्यात ढकाबुकी. भिजवा. कुस्ती. अरे बापरे. चष्मा. रेफरी टाइम आउट. चला बाहेर या. फायनली आम्ही आलो आहे आता जेवायला. जायका रेस्टॉरंट सॉरी. इथे वाटतं इथे वॉटर पार्क पण आहे आतमध्ये. तिकडे चाललं आहे आता जेवायला. जायका रेस्टॉरंट. वा ॲम्बियन्स एकदम भारी आहे. पूर्ण झाडं, सुपारीची झाडं. सहा भाकरी हो तिघांना होईल. व्हेजवाल्यांचा पहिला हे दाम व्हेजवाल्यांचा काजू मसाला 6 भाकरी आणि थोडासा राईस नंतर बघू. राईस नंतर बघू. 4 चिकन थाली आणि उरले किती 7 4 4 3 7 7 5 12 5 5 मच्छीच्या थाली. कोणत्या थाळी कोणती मच्छी मला सुरमई एक पापलेट घे. मी चिकनच आहे. या हॉटेलच्या आतमध्येच इथे असा हा रिसॉर्ट आहे. हे हॉटेलवाल्यांचं नाही, हे वेगळं आहे. हॉटेलची जागा पण एकदम असं झाडामध्ये आहे. चांगली सुपारीची झाडं वगैरे लावलेली आहेत. हा इथे त्यांचं किचन आहे. चला जेवायला. इकडे सर्व नॉनव्हेजवाले आहेत, ते तिकडे 3 जण व्हेजवाले. आणि संपलं नाही पाहिजे. काय करतोय? तुम्ही दुसरे मागवा.